नमस्कार, मी विशाल पाटील। सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे विधान भवन। आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघावा यासाठी आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो। मात्र हेच लोकप्रतिनिधी सध्या एकमेकांसोबत भांडण्यामध्ये मग्न असल्याचं चित्र दिसू लागलंय। शेतकरी, पीक विमा, कर्जमाफी, पाणी, रस्ते, विकास असे शब्द सभागृहात ऐकायला मिळायचे। मात्र सध्या मुंडे, कोकाटे, राजीनामा, औरंगजेब आणि कबर हेच शब्द गेल्या काही दिवसांपासून सभागृहामध्ये कानावरती पडतात। त्यात आणखी एका नावाची भर पडलेली आहे आणि ती म्हणजे दिशा सालियन या नावाची। तिला आपल्यातून जाऊन बराच वेळ झालाय, मात्र आता देखील सभागृहामध्ये दिशाच्या नावावरून गदारोळ पाहायला मिळालाय। त्याला कारण ठरलंय एक याचिका। दिशाच्या वडिलांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केल्यानंतर सभागृहामध्ये हाच मुद्दा जोर धरून आहे। दिशाच्या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केलाय आणि यावेळी त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आलेली आहे। बरं, या प्रकरणामध्ये आम्ही कुणाचीही बाजू घेत नाही आहोत। आमचं म्हणणं फक्त एकच आहे की सभागृहात फक्त एकमेकांचीच उणीदुणी काढायची असतील तर अधिवेशन नेमकं हवं तरी कशाला? कारण दिशाचं प्रकरण पुढे आल्यानंतर सामान्यांच्या प्रश्नांना बगल देत दिशाभूल करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, असा सवालही या निमित्तानं उपस्थित होताना दिसतोय। दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। आपल्या मुलीच्या मृत्यू प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। दिशा सालियन हे नाव गेले काही वर्षात आपल्या कानावर आलंच असेल। या नावानं पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ माजवली आहे, कारण दिशाचे वडील सतीश सालियन यांनी पुन्हा एकदा या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे। या संदर्भात त्यांनी हायकोर्टात धाव घेतली। आपल्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा त्यांनी या याचिकेद्वारे केलाय। या याचिकेतून त्यांनी थेटपणे आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि दिनो मोरिया यांच्यावरही निशाणा साधलाय। दरम्यान या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आणि किशोरी पेडणेकरांनी आपल्यावरती दबाव आणलेला होता, असा आरोपही सतीश सालियन यांनी केलेला आहे। हे सर्व प्रकरण गुंतागुंतीचं होऊन तुमच्या डोक्यावरून जाऊ नये म्हणून आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय हे अगदी थोडक्यात समजून घेऊयात आणि त्यानंतर या विषयाला आपण सुरुवात करणार आहोत। तर सुरुवातीला दिशा सालियन कोण होती ते आपण पाहणार आहोत। तर कर्नाटकच्या यूपीमध्ये दिशाचा जन्म झालेला होता। सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून दिशाची आतापर्यंत ओळख। मग सुशांत सिंग राजपूत, वरुण शर्मा, भारती सिंग सोबत तिनं काम केलेलं होतं। अनेक जाहिरात एजन्सींसोबतही तिनं अद्यापपर्यंत काम केलेलं। मृत्यूआधी दिशाचा टीव्ही अभिनेता रोहन रॉय सोबत साखरपुडा देखील झालेला होता। तर दिशा सालियन कोण होती हे पाहिल्यानंतर तिचा मृत्यू नेमका कसा झाला त्याचा देखील घटनाक्रम जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे। तर घटनाक्रमावरती आपण एक नजर टाकूयात। 9 जून 2020 रोजी 28 वर्षीय दिशा सालियनचा मृत्यू झाला। मग मालाडमधील एका इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडल्यानं मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला। तर दिशाच्या मृत्यूच्या 5 दिवसांनी म्हणजे 14 जून 2020 ला सुशांत सिंग राजपूत याचं देखील निधन झालं। मग त्यामुळे सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशीही दिशाच्या मृत्यूला जोडण्यात आलं। मुंबई पोलिसांकडून दिशाच्या मृत्यूची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली गेली। मग ऑगस्ट 2021 मध्ये पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला। दिशाच्या मृत्यू प्रकरणी कोणतेच पुरावे मिळाले नसल्याचा पोलिसांचा दावा होता। तर एकंदरीत हा घटनाक्रम आपण जाणून घेतला। दिशाच्या मृत्यूनंतर मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आणि त्यांनी
तपासाची चक्र फिरवली। मात्र दिशाच्या मृत्यू प्रकरणी कोणतेही ठोस पुरावे मिळाले नसल्याचा दावा पोलिसांनीच केला आणि त्यावेळी पोलिसांनी माध्यमांना काय प्रतिक्रिया दिलेली होती त्यावर एक नजर टाकूयात। तर त्या वेळेला पोलीस म्हणालेले होते 8 जून 2020 रोजी दिशाला लंडनमध्ये राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीचा फोन आला। फोनवर बोलत ती आतमध्ये गेली। मग दिशानं लॉकडाऊन अजूनही सुरू असून काम बाकी असल्याचं सांगितलं आणि ती थोडी चिंतेत वाटू लागली होती असं दिशाच्या लंडनमधील मैत्रिणीनं पोलिसांना सांगितलं। त्यानंतर तिचे मित्र आणि होणारा नवरा रोहन रॉय यांनी खोलीचा बंद असलेला दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला। मात्र तेव्हा दिशा खोलीत नव्हती। खिडकीतून खाली पाहिलं तर दिशा पडलेली दिसून आली। हे सगळं सांगणं होतं पोलिसांचं। एकीकडे पोलिसांनी पुराव्यांअभावी या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर केलेला होता, तर दुसरीकडे 2022 मध्ये नितेश राणे यांनी सभागृहामध्ये हा मुद्दा उचलून लावलेला होता आणि आपल्याकडे काही पुरावे असल्याचा दावा देखील नितेश राणेंनी त्यावेळेला केलेला होता। त्यांनी सभागृहात नेमकं काय म्हटलेलं होतं ते देखील आपण आता जाणून घेणार आहोत। संवादाचा पेनड्राइव्ह आहे अध्यक्ष महोदय। या राज्याचा एक मंत्री त्या दिशा सालियांच्या हत्येमध्ये, त्या दिशा सालियांच्या बलात्कारामध्ये कसा त्याच्यामध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे, आम्हाला एक आय विटनेस मला आणि माझे सहकारी अमित साटमला सांगतो अध्यक्ष महोदय। ह्या पेनड्राइव्ह मध्ये आहे, त्याची स्क्रिप्ट पण तयार केली अध्यक्ष महोदय। पण अध्यक्ष महोदय ही मी तुमच्याकडे नाही देणार किंवा आमच्या गृहमंत्री साहेबांकडे नाही देणार, मी देईन कोर्टाच्या माध्यमातून सीबीआय कडे देईन अध्यक्ष महोदय। कारण माझी इच्छा आहे त्या मुलीला न्याय भेटला पाहिजे, नाहीतर ज्याच्याबद्दल ही पेनड्राइव्ह आहे तो मुलगा, तो व्यक्ती जिवंत तरी राहील का याची शाश्वती मला नाही अध्यक्ष। आणि विशेष म्हणजे आपल्याकडे पुरावा असल्याचा दावा करणाऱ्या नितेश राणेंना जेव्हा एसआयटीनं चौकशीसाठी बोलावं त्यावेळेला मात्र त्यांनी चौकशीला जाण्याचं टाळलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या भूमिकेवरही तेव्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं। दरम्यान या राजकारणामध्ये जेव्हा दिशा सालियनचा मुद्दा केंद्रस्थानी आला तेव्हा दिशाच्या आईची एक प्रतिक्रिया समोर आली आणि कृपया आम्हाला सुखानं जगू द्या अशी कळकळीची विनंती दिशाच्या आईनं तेव्हा केलेली होती। आणि विशेष म्हणजे दिशाचे वडील ज्या किशोरी पेडणेकरांवर दबावाचा आरोप करतायत त्या किशोरी पेडणेकरांनी 2022 मध्ये त्यांची भेटही घेतलेली होती, जी आपण दृश्यांमध्ये यावेळेला पाहतोय। आणि कृपया दिशाच्या कुटुंबियांना घाणेरड्या राजकारणामध्ये ओढू नका अशी विनंती त्यांनी केली होती आणि त्यावेळेच्या त्यांच्या दोन्ही प्रतिक्रिया आपण आत्ता पाहणार आहोत। हमें अच्छा होएगा करके ये लोग हमें बदनाम कर रहे हैं, बच्ची को बदनाम कर रहे हैं, हमारा बच्ची को वो गई उनका तकलीफ हम झेल रहे हैं, लेकिन ये लोग का क्या ये है हक है उनका हमें बदनाम करने का। अब हमारा दर्द हमारा आपको समझ में नहीं आता शायद, लेकिन हमें ऐसा तकलीफ मत कीजिए करके मैं रिक्वेस्ट करती हूँ। हम लोग को जीने दो, बस शांति से जीने दो, उतना ही खत्म है। ती एक मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी होती, नुकतीच ती नावारूपाला येत होती। तिच्या स्वतःचा ती सेन्सिटिव्ह मनाची होती असं आईवडिलांचं म्हणणं आहे। मी सर्वांना विनंती करे परत हा विषय त्यांना त्रास होईल असं करू नका। तुम्हाला जे काही माहिती मिळवायची आहे ती ज्या पद्धतीने आपल्याकडे तपास केला जातो त्या तपासाअंती जे येईल ते येऊ दे ना। तर दिशाच्या आई वडिलांनी दिलेली ही प्रतिक्रिया तर आपण ऐकली। आता मूळ मुद्द्याला हात घालूयात। एकीकडे दिशाचे आई वडील त्यावेळी आम्हाला सुखानं जगू द्या अशी विनंती करत होते, तर दुसरीकडे आता दिशाचे वडील सतीश सालियन यांनी पुन्हा एकदा हायकोर्टात धाव घेतली। दिशाच्या मृत्यू प्रकरणी पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे। त्यांनी दाखल केलेल्या याचिकेतील ठळक मुद्द्यांवरही आता नजर टाकणं आवश्यक आहे। तर नेमकं या याचिकेमध्ये काय म्हटलेलं आहे सतीश सालियन यांनी? दिशा तिच्या करिअरसाठी खूप गंभीर होती, तिनं अशी आत्महत्या करणंच शक्य नाही। माझ्या मुलीचा मृत्यू हा अपघाती झाला असं मला त्यावेळी भासवण्यात आलं, मात्र तिचा मृत्यू हा अपघाती नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे। याचिकेमध्ये त्यांनी हे म्हटलंय। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या जबाबानुसार 8 जून 2020च्या त्या रात्री दिशाच्या मालवणी इथल्या घरात तिच्या जवळच्या मित्रांसह एक पार्टी सुरू होती। मात्र अचानक तिथे आदित्य ठाकरे, त्यांचा एक अंगरक्षक सूरज पांचोली, दिनू मौर्या
ही मंडळी दाखल झाली आणि त्या पार्टीचा माहोलच बदलला। या घटनेनंतर दिशाचं जिवंत राहणं अनेकांना त्रासात टाकणारं होतं, म्हणून तिला कायमचं शांत करण्यात आलं, असं सतीश सालियन म्हणतात। दिशाचा मृतदेह बंद दारा आडून हलवून तो बाहेर फेकण्यात आला। तिनं 14व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याचा दावा केला गेला, असं सतीश सालियन आपल्या याचिकेत म्हणतात। मात्र दिशाच्या मृतदेहावरती घटनेशी साधर्म्य दाखवणाऱ्या कुठल्याही खुणा नव्हत्या। गँगरेपच्या खुणा मिटवण्यासाठीच मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात 50 तासांचा उशीर केला, असं देखील या याचिकेत म्हटलेलं आहे। तर त्यांनी दाखल केलेली याचिका तर आपण थोडक्यात पाहिली, मात्र या याचिकेतून दिशाच्या वडिलांनी काही मागण्या देखील केलेल्या आहेत। त्यांनी केलेल्या प्रमुख मागण्या काय आहेत त्या देखील आपण आता पाहणार आहोत। तर दिशाच्या वडिलांच्या मागण्या काय आहेत? आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती, संबंधित पोलीस अधिकारी आणि डॉक्टरांची चौकशी झाली पाहिजे। सर्वांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर चौकशी होणं देखील गरजेचं आहे। तर सदर प्रकरणी विशेष सरकारी वकील नेमण्यात यावा, हे देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तर विशेष सरकारी वकिलाच्या देखरेखीखाली भक्कम केस तयार करावी, असं ते आता म्हणतात। NIA किंवा CBI मार्फत कोर्टाच्या देखरेखीखाली हा सर्व तपास करावा, असं देखील त्यांच्या मागणीत म्हटलेलं आहे। तर या प्रकरणामध्ये ज्या आदित्य ठाकरेंवरती आरोप होतोय त्यांची बाजू जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे या सर्व प्रकरणावरती त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते देखील आपण पाहणार आहोत। तर NIA किंवा CBI मार्फत कोर्टाच्या देखरेखीखाली हा सर्व तपास करावा, ही मागणी होती दिशाच्या वडिलांची। मात्र त्यानंतर आदित्य काय म्हणालेले आहेत त्यावरती आपण एक नजर टाकणार आहोत। तर एकंदरीतच काही तांत्रिक अडचणींमुळे ते आत्ता दाखवणं शक्य नाहीये। उपलब्ध झाल्यावर लगेच आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवू। मात्र एकंदरीत आतापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या बाजू आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलाय। या प्रकरणामध्ये काय खरं काय खोटं हे न्यायदेवता ठरवेलच। दरम्यान या विषयावरती आपल्यासोबत अधिक चर्चा करण्यासाठी आज आहेत शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या अयोध्या पोळ आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटीलही आपल्यासोबत या क्षणी जोडले गेले आहेत। अयोध्याजी, मी आज आपल्यापासून सुरुवात करेल। अयोध्याजी, दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील याचिकेमध्ये आता थेटपणे आदित्य ठाकरेंचं नाव आल्यानं आदित्य यांच्या अडचणी वाढणार का? चौकशीची जी मागणी आता दिशाच्या वडिलांनी केलेली आहे त्याला ते सामोरं जाणार का? निश्चितच विशालजी, आता आपण बोलत असताना एक कन्क्लूड करत असताना एक विषय म्हणालात की प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे। जर मग प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तर मग ही सगळी मंडळी कोण की जे आदरणीय आदित्यजी ठाकरे यांना आरोपीच्या कटघऱ्यामध्ये उभे करणारे, आणि मग मागच्या 5 वर्षापासून जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा तेव्हा दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत हे प्रकरण बाहेर येतात आणि त्यातून ठाकरेंना अयोध्याजी, मी आपल्याकडे येतो, आपल्याला थोडं थांबवतो। यावेळेला ज्येष्ठ नेते नारायण राणेजी देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत। नारायण राणेजी, यापूर्वी देखील आपण अनेक वेळेला दावा केलेला होता या प्रकरणासंदर्भातला की दिशा सालियन मृत्यू प्रकरण, त्या संदर्भातले पुरावे आपल्याकडे आहेत आणि लवकरच खरं प्रकरण समोर येणार, हीच ती वेळ, हाच तो काळ आहे का? नारायण राणेजी बोला, काय म्हणता? आपण यापूर्वीपासून दावा करत आलेला होता की आपल्याकडे दिशा सालियन मृत्यू प्रकरणासंदर्भातले अनेक पुरावे आहेत। आज 5 वर्षांनंतर तिच्या वडिलांनी याचिका दाखल केलेली आहे आणि अनेक प्रकारचे गंभीर आरोप त्यांनी केलेले आहे। कसं पाहता आपण? एक दिशा सालियन मृत्यू प्रकरणी म्हणू नका, हत्ये प्रकरणी म्हणा, कळलं का? आणि दिशा सालियन ही मृत्यू पावली नाही, तिची हत्या झाली आहे आणि आमचं म्हणणं आहे ही हत्या आमच्या या आदित्य ठाकरे या आणि त्यांच्या सवंगड्यांनी केलेली आहे। बरं, असा ठाम आरोप आहे। आणि त्यावेळेला दिशा सालियनचे वडील दडपणाखाली होते, त्यांना हे दडपण होतं, सत्ता यांची होती, म्हणून त्यावेळेला त्यांना तशी स्टेटमेंट द्यावी लागली। पण आता खरी स्टेटमेंट त्यांनी की याच्यामध्ये दिशा सालियनच्या हत्येमध्ये कोण आहे ते तिने अगदी डिटेलमध्ये त्यांनी कोर्टाला अगदी जे काय अपील केलंय त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। बरं, जर ही हत्या आहे तर या हत्येसंदर्भातले पुरावे देखील आपल्याकडे आहेत का आणि ते सादर होतील का? आणि खरं काय ते आज समोर येईल? विचारता हे पुरावे पहिल्या दिवसापासून आम्ही दिलेले आहेत। ही हत्या कुठे झाली, कशी झाली, काय झाली आणि तिला कसं फेकण्यात आलं, तिच्याशी
तिच्यावर अत्याचार कसे, हे सगळे पुरावे, हे तुम्ही आज नवीन विचारू नका मला. पण आदित्यजी सगळं यांचा घेऊन त्याच्याशी चालेल. थेट कसा संबंध आपल्याकडून कोणाचा? जाणून घ्यायचं नारायण राणेजी. काय काय आदित्य ठाकरे यांचा त्या केसशी कसा थेट संबंध हे मला आपल्याकडून जाणून घ्यायचं. उपस्थित होते सर्व काही, त्या हत्येचा डायरेक्ट संबंध आहे त्यांचा. थेट संबंध म्हणजे डायरेक्ट संबंध आहे, आणि ते उपस्थित होते त्यावेळेला. बरं, नितेशजींनी देखील त्या क्षणाला या संदर्भातले पुरावे सादर केल्याचं म्हटलं होतं, मात्र चौकशीला ते सामोरं गेलेले नव्हते. आज 2022 चं प्रकरण आपल्याला आता बोलावं लागतं. पुरावे दिले आहेत ना, इनफ आहे. आणि आम्ही कसं, सरकारने बाकी पुरावे काढावे, ही आमची जबाबदारी आहे का? त्यावेळेचं सरकार काय करतं? बरं नारायण राणेजी, पुराव्यांचं स्वरूप कसं आहे? स्वरूप म्हणजे तुम्हाला कुठल्या भाषेत विचारा, स्वरूप कसं? त्यांच्याकडे काय काय सादर करण्यात आलेले, कुठल्या प्रकारचे पुरावे? नाही, ते काय मी तुम्हाला सांगणार नाही. कोर्टात तिच्या वडिलांनी जे सांगितले ते पुरावे आहेत, आणि आम्ही हे पुरावे यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. मीडियाला द्यायची काय आवश्यकता मला वाटत नाही. बरं, मग 5 वर्ष या प्रकरणाला का लागले असावेत असं आपल्याला वाटतं? तत्कालीन सरकारनं काय केलं होतं? आमच्या वतीने, सरकारच्या वतीने लागले, आमच्या वतीने नाही. तत्कालीन सरकारनं त्यावेळेला योग्य पावलं उचलली होती का? चौकशी व्यवस्थित झाली होती असं आपल्याला नाही, वाटतं? अजिबात नाही. चौकशी त्यांना पाठीशी घातलं. नमस्कार. बरं, त्यावेळेला देखील बिहारच्या निवडणुका होत्या, आता महापालिका निवडणुका, याचं काही साधर्म्य आहे? काही संबंध नाही त्याचा आणि याचा, काही संबंध नाहीये. दिशा सालियन आणि तिच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण किती महत्वाचं असं आपल्याला वाटतं? महत्वाचं आहे सरकारच्या दृष्टीने पण. एका तरुण मुलीची अशी हत्या होणं, अत्याचार करून हत्या होणं, हे महाराष्ट्राला शोभणारं नाहीये, आणि त्यामुळे योग्य नाही, म्हणून याची शहानिशा लागली पाहिजे. हत्या करणारे यांना अरेस्ट होईपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही. बरं, मग दिशा सालियनला जर या प्रकरणामध्ये संपूर्णपणे न्याय मिळाला तर सुशांत सिंग राजपूत प्रकरणही समोर येईल का? त्याला देखील न्याय मिळेल का? दोघं प्रकरणांचा संबंध आहे वाटतं का? हो, संबंध आहे, एकमेकाशी संबंध आहे त्याचा. सुशांत आणि दिशा सालियन 100% ओपन होणार ते पण. त्यामध्ये देखील सारखेच आरोपी आहेत असं आपल्याला वाटतंय का? होय 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 होय, दोन्ही प्रकरणांमध्ये. आपण पत्रकार या नात्याने आपल्याला कितपत माहिती आहे या प्रकरणाची? आम्हाला माहिती असलं तरी देखील त्या संदर्भातले पुरावे मात्र आपल्याकडे आहेत सर. पुरावे आहेत ना, योग्य वेळी ते पण कोर्टाला सबमिट करू आम्ही. नक्कीच, आणि सत्य समोर यावं असंही आम्हाला वाटतं. संसदेमध्ये हा प्रश्न तुम्ही उपस्थित करणार का? कोण? आपण. झाला तर त्यावर प्रकाश टाकणार. ती वेळ आली आहे? हो, आली आहे ना, आता आली आहे, विषय जवळ आला. नक्कीच. बरं, आरोपी गजाआड कधीपर्यंत होतील असं आपल्याला वाटतं? तुम्ही काय ज्योतिषाचे प्रश्न विचारता तुम्ही? नाही, पण आपण ज्या वेळेला पुरावे सादर करता त्यावेळेला सरकारकडनं आम्हाला अपेक्षा आहे, केंद्रातही सरकार आपलंच आहे. ऐकून घ्या माझं. सरकार आमचंच आहे. सरकारला आमच्याकडे असलेले पुरावे पोलिसांकडे सबमिट करू, आणि ते योग्य वेळी त्यांना अटक करतील. नक्कीच. धन्यवाद नारायण राणेजी, वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या बरोबर या संदर्भातली सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी. अयोध्या पोळजी मी आपल्याला थोडं थांबवलेलं होतं, मात्र आता थेटपणे ज्यावेळेला नारायण राणेंनी देखील हा मुद्दा उपस्थित धरलेला आहे आणि ती वेळ येऊन ठेपली असं म्हटलंय, या संदर्भातली मी चर्चा आपल्याकडे पुढे नेणार आहेच. मात्र तत्पूर्वी या प्रकरणामध्ये ज्या आदित्य ठाकरेंवरती आरोप होतोय त्यांची बाजू जाणून घेणे तितकंच महत्वाचं आहे. हा होतच आहे सातत्याने. कोर्टात आहे, कोर्टात बोलू. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही, आणि खास करून आपण पाहिलं असेल माझं ट्विट असेल किंवा आम्ही सगळेच एकत्र, आम्ही ह्या सरकारला ह्या एका अधिवेशनामध्ये एक्सपोज केलेलं आहे. तुम्ही पण ह्या गोष्टीशी साक्ष आहात. गेले 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न. तर आदित्य यांची बाजू देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आता अयोध्याजी मी आपल्याकडे येतो. नारायण राणे यांनी थेट पुरावे देणार असल्याचं, संसदेतही हा मुद्दा मांडणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे केवळ महाराष्ट्र नव्हे, संपूर्ण देशभरात हे प्रकरण आता पाहिलं जाणार. आपल्याकडे येतो. अयोध्याजी, पूर्ण करा आपलं बोलणं. जसं मी मगाशी म्हणत होते की तुम्ही कन्क्लूड करत असताना तुम्ही म्हणालात की प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. मग जर प्रकरण न्याय प्रविष्ट आहे तर एका तरुण मुलाला जे समाजाचं काहीतरी भलं करू इच्छित आहे, पाहत आहे, आणि तशा कार्य सुद्धा केलेले आहेत, अशा तरुणावरती आरोप करत असताना तुमच्याकडे काय पुरावे आहेत? जेव्हा तुम्ही 2022 मध्ये 2023 मध्ये जेव्हा तुम्ही आरोप केला, तुम्ही फक्त नुसतं म्हणता की माझ्याकडे पुरावे आहेत. आता मला सांगा, मी मागे जे काही पेन ड्राईव्ह हे केलेल्या होत्या,
पोस्ट केलेल्या होत्या, तुम्ही सगळ्यांनी त्याच्या बातम्या केल्या. त्या पेनड्राईव्ह मध्ये अनेक लोकांचे, आता फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं की नारायण राणेचे त्याच्यामध्ये काहीतरी आहे म्हणून, तर तुम्ही लोक विश्वास ठेवणार का? जोपर्यंत तुम्ही लोक ते पाहत नाही किंवा जोपर्यंत ते पुरावे समोर येत नाही, तर तोपर्यंत नारायण राणेची काहीतरी कुठल्या तरी गोष्टी माझ्याकडे आहेत म्हणून याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवणार का? तर नाही. तसंच मग ज्या पद्धतीनं तुम्ही आदित्य ठाकरे यांना कटघऱ्यामध्ये उभं करताय आणि तुम्ही फक्त निवडणुकीच्या वेळेला, तेव्हा बिहारची निवडणूक होती तेव्हा तुम्ही आदित्य साहेबांना असं गोवलं आणि तिकडच्या निवडणुकीमध्ये त्याचा तुम्ही फायदा करून घेतला. त्याच्यानंतर आता बीएमसीचं इलेक्शन आहे आणि आता तुम्हाला, मला एक म्हणायचंय की जेव्हा जेव्हा अधिवेशन येतं, मग ते हिवाळी अधिवेशन असेल, पावसाळी अधिवेशन असेल किंवा मग अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल, त्या अधिवेशनामध्ये आदित्य ठाकरे, दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूत हे प्रकरण निघाल्याशिवाय ते अधिवेशन पूर्ण होतच नाही, असं मला म्हणायचं आहे. मग हे जेव्हा म्हणतात, आता तुम्ही कन्क्लूड कर, मी तुमचेच वाक्य रिपीट करत आहे, कारण हे मला महाराष्ट्राला विचारण्याचे किंवा मला नारायण राणेंना विचारण्याचे प्रश्न आहेत किंवा जे सत्ताधारी, खास करून नारायण राणेचे मुलं आणि नारायण राणे, तर यांना मला एक प्रश्न विचारायचा होता, जो तुम्हीच हे केलेला आहात की जर तुमच्याकडे पुरावे आहात तर मग तुम्ही का दिले नाही? तुम्ही कोर्टाला पुरावे द्यायचे होते, तुम्ही सीबीआयला पुरावे द्यायचे होते, का तुम्ही सीबीआयला पुरावे दिले नाही? 2023 ला सीबीआयने क्लीन चिट दिलेली आहे. सीबीआयने सांगितलेलं आहे की तिचा 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झालेला आहे म्हणून, आणि मग तिच्या पोस्टमॉर्टम मध्ये सुद्धा असं काही नव्हतं. तुम्ही नुसतंच बोंबा मारताय की आमच्याकडे पुरावे आहेत, आमच्याकडे पुरावे आहेत. तुम्हाला सीबीआयने बोलवतो, तुम्ही जात नाही. बरं, राजकीय हेतून हे आरोप असल्याचं एकंदरीत आपल्या बोलण्यातून अयोध्याच्या लक्षात येतं. डॉक्टर राजू वाघमारेंना मला पुढे विचारायचं आहे. डॉक्टर राजू वाघमारे, घटना घडल्याच्या दिवसापासून संशयाच्या भोवऱ्यात असलेली नावं आता तर थेट दिशाच्या वडिलांच्या याचिकेमध्ये आलेली आहेत. अधिवेशन काळातली ही घटना निव्वळ योगायोग समजायचा आम्ही की राजकारण समजायचं? नाही विशालजी, एक गोष्ट लक्षात घ्या की दिशा सालियनच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये जी याचिका दाखल केलेली आहे त्यांना आपण काही सन्मान देणार आहोत की नाही, त्यांच्या भावनांचा विचार आपण करणार आहोत की नाही, निश्चितच याकडे आपण पहिल्यांदा लक्ष दिलं पाहिजे की एक वयस्कर म्हातारे ग्रहस्थ आहेत, त्यांची मुलगी आज आपल्या जगामध्ये नाही आहे. आणि मी सांगतो की ते लोक सुरुवातीला आमच्या नायगावला राहत होते, कोयदूर मिल जवळ. त्याच्यामुळे आमच्या विभागातली ती मुलगी आणि ते कुटुंब अगदी शालीन कुटुंब आहे. तिच्या वडिलांनी ज्यावेळी ही याचिका आता कोर्टामध्ये केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी नावं टाकलेली आहेत. आता त्या नावांच्या अनुषंगाने कोर्ट त्यावर काय डिसिजन घेत आहे हे आपल्याला बघणं गरजेचं ठरेल. बरोबर, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा की नॅचरली कोर्टात गेल्यानंतर कोर्ट आता SIT नेमतंय की त्याच्यावर चौकशी आयोग नेमतंय, काय करतंय आणि त्याचा तपास पोलीस किंवा CBI कशा पद्धतीने करतायत किंवा NIA कुठच्या पद्धतीने करतंय याची भूमिका कोर्ट घेणार आहे आणि कोर्ट त्याच्याप्रमाणे सांगणार आहे की तुम्ही त्याच्याप्रमाणे तपास करायचा आहे. हा झाला दुसरा मुद्दा. बरोबर. तिसरा मुद्दा झाला पुराव्यांचा. तर पुरावे जे आहेत, आता राणे साहेब जे म्हणतायत पुरावे आम्ही दिलेत, काही इतर लोक म्हणत होते की पुरावे त्यांनी दिलेले आहेत. या सगळ्या पुराव्यांची चौकशी, त्याची शहानिशा हे तपास यंत्रणा करणार आणि मग तपास यंत्रणेनंतर याच्यावरचा निकाल लागणार आहे. बरोबर आहे. आता अगोदरच्या ज्या महिला आमच्या सहकारी प्रवक्त्या असतील अयोध्याजी, कोण असतील, तर त्या ज्या म्हणत होत्या की निवडणूक आली म्हणून मागच्या निवडणुकीच्या वेळी आदित्य ठाकरेंना बदनाम करण्यासाठी केलेलं, त्यावेळी ती निवडणूक काही महाराष्ट्रातली नव्हती, त्याच्यामुळे त्यांना बदनाम करायला राष्ट्रीय नेतेपद आदित्य ठाकरेंकडे नाही आहे. राहिला प्रश्न की महाराष्ट्राचा, तर आता तर कुठच्याही निवडणुका नाही आहेत. ना लोकसभेच्या वेळी हा प्रश्न उपस्थित झाला होता, ना विधानसभेच्या वेळी हा प्रश्न उपस्थित झाला होता, आणि आता तर दुसऱ्या कोणत्याही निवडणुका जाहीर, महापालिका निवडणुका आहेतच की राजू वाघमारेजी. विशालजी, आपल्या महाराष्ट्रात 5 वर्षाच्या काळामध्ये कुठे ना कुठे निवडणुका होतच असतात. त्याच्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीचं केलं जातं हे म्हणणं चुकीचं ठरेल आपल्याला. कारण आता कुठच्याही निवडणुका जाहीर पण झालेल्या नाही आहेत. आपण ऍझ्युम करतोय की पुढच्या नोव्हेंबर, डिसेंबर किंवा आता जून मध्ये काहीतरी महापालिकेच्या निवडणुका लागतील वगैरे, हे आपण ऍझ्युम करतोय. पण तसं काही नसल्यामुळे
असं बोलणं की निवडणुकीसाठी किंवा बदनामीसाठी अशा प्रकार केले जात आहेत, तर हे संपूर्णपणे चुकीचं आहे. राहिला प्रश्न की एखाद्याच्या वडिलांनी जी याचिका दाखल केलेली आहे ती याचिका काही त्यांचं आणि आदित्यचं काही राजकारण नाही आहे, ते राजकारणात नाही आहेत. एक चांगले सद्ग्रस्त आहेत, ते त्यांच्या मुलीचा लॉस बिचाऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्या घटनेने. तो बाप ज्यावेळी याचिका जाहीर करतो ती पण हायकोर्टात दाखल करतो, तो राजकीय प्रकार असूच शकत नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. कारण राजकारणाचा आणि त्यांचा संबंध नाहीये. राहिला प्रश्न त्यांना कोणाचा पाठिंबा आहे का, तर असं पण काही नाहीये. मग त्यांना जर तसा पाठिंबा असता आणि त्यावेळी प्रकरण एवढं गरम होतं तर त्यावेळीच कोणीतरी त्यांच्या मागे जाऊन त्या गोष्टी केल्या असत्या, तर तसंही झालेलं नाही. आज 3 वर्षानंतर एखाद्याला वाटतं की मला मी मरण्याच्या आधी माझ्या मुलीचा न्याय मिळाला पाहिजे किंवा त्या भावना उकाळून आल्या असतील, त्याला आपण मान दिला पाहिजे, त्याला सन्मान दिला पाहिजे. त्यांची जी याचिका आहे त्याच्यामध्ये राजकारणाचा प्रश्न नाही आहे. आता राहिला प्रश्न राजकारणाचा, तर त्या बाबतीतही मी बोलतो. साधं उदाहरण आता घडलं, विरोधकांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावला. धनंजय मुंडेचं नाव ना त्या केसमध्ये कुठे आलं, ना त्या FIR मध्ये कुठे होतं. ज्यांना पकडलं त्यांनी कोणी धनंजय मुंडेचं नाव घेतलेलं नाही. फक्त आपण ऍझम्पशन केलं की कराडांचे जवळचे संबंध धनंजय मुंडेचे आहेत आणि म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे. ही भूमिका ऐका, ही भूमिका सगळ्यांनी घेतली आणि त्याच्याप्रमाणे धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता ते कुठे सिद्ध झालं नाही, फक्त आरोप झाले आणि त्या आरोपामुळे नैतिकतेला धरून तुम्ही राजीनामा दिला पाहिजे ही भूमिका सगळ्यांनी मांडली. मग माझं काय मत आहे की नैतिकतेला धरून जर आदित्य ठाकरेंचं नाव आलं तर आदित्य ठाकरेंनी सुद्धा नैतिकतेला धरून राजीनामा दिला पाहिजे. कारण विरोधक त्यावेळी नैतिकतेच्या गप्पा मारत होते धनंजय मुंडेच्या विरोधात. त्यावेळी नैतिकतेला धरून आदित्य ठाकरेंनी पण राजीनामा द्यावा आणि ते जर निर्दोष साबित झाले तर चांगलंच आहे. बरं, नक्कीच. डॉक्टर राजू वाघमारे, आपण नैतिकतेला धरून राजीनाम्याची मागणी करताय. ही नैतिकता उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना दाखवणार का, याविषयी मी अयोध्याजी यांच्याकडे जाणारच आहे. मात्र तत्पूर्वी रुपाली ठोंबरे पाटील, तुमच्या पक्षाचे अमोल मिटकरी म्हणतात प्रकरण संपलंय, पण तरी जे रणकंदन पाहायला मिळालं त्यावेळेला हे आरोप प्रत्यारोप आणि एकमेकांवरती हे आरोप प्रत्यारोप करत असताना कुठे जाते सगळ्यांची नैतिकता, हाही एक महत्त्वाचा विषय. आता थेट चर्चेकडे वळणार आहोत. रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडे मला जाणून घ्यायचं की आपल्या पक्षाचे अमोल मिटकरी म्हणाले होते प्रकरण संपलं, पण तरी जे रणकंदन आज पाहायला मिळालं त्यानंतरही दिशाच्या आई वडिलांचं पहिलं स्टेटमेंट आणि आताचं स्टेटमेंट यामध्ये का फरक पडला असावा बरं? त्यावेळेला ते दबावात होते की आत्ता दबावात आहेत? मला तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचंय की नैतिकता नैतिकता एवढे सगळे म्हणतात. ही नैतिकता सत्ताधाऱ्यांनी पण पाळणं गरजेचं आहे आणि विरोधकांनी सुद्धा पाळणं गरजेचं आहे. आता आपण दिशा सालियन यांच्या केसवर येऊ. 5 वर्षापूर्वी ही घटना झाली. तुम्ही तिचा घटनाक्रम पूर्ण या कार्यक्रमात दाखवला. ती घटना घडली, त्याच्यावर आरोप झाले, प्रत्यारोप झाले, तपास यंत्रणा झाली, मुंबई पोलीस झाले, CBI झाले, त्याच्यात पोलिसांचा म्हणजे ज्या सक्षम यंत्रणेला आपण मानतो संविधानाचा, त्यांचा क्लोजर रिपोर्ट गेला. त्यांच्या आई वडिलांनी सांगितलं की आमच्या मुलीची बदनामी करू नका, आम्हाला आमच्या मुलीचे जी काय बदनामी होतीये ती थांबवा. खुद्द मोदी साहेबांना भेटून सांगितलं. हे होत असताना आता प्रकरणाला या बराच कालावधी गेलेला आहे. त्यातनं आपण समजू की दिशा सालियांच्या वडिलांना वाटते, आत्ता वाटते, तर त्यांनी ती हायकोर्टामध्ये याचिका केलेली आहे. कोर्ट ठरवेल ना. पण ज्याचा क्लोजर झालाय आणि ज्यांच्या वडिलांनी पुन्हा समजा याचिका केलीये त्याच्यासाठी अधिवेशनचाच विषय घेऊन हा जो काही वेळ आपण प्रत्येक वेळेला औरंगाची थडगी असेल किंवा जे विषय संपलेले ते पुन्हा येत असतील त्याच्यावर जर चर्चा करणार असो तर आपल्या जनतेचे प्रश्न,
जे लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी आपल्याला विश्वासाने पाठवले ते कधी आपण पूर्ण करणार, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच मनात येतो आणि माझ्यासारख्या कार्यकर्तीला येतो तर प्रत्येक महाराष्ट्रातील जनतेच्या मनात येत असेल. आपण असं समजू की दिशा सालियनचे चला ते त्या ज्या काही बॉलिवूड ज्या चित्रपट ज्या याच्यामध्ये होते त्याच्यामध्ये त्यांचे संबंध असतील त्यांचे कोणते आदित्य ठाकरे मित्र असतील किंवा तो पांचोली असेल किंवा अजून काय असेल, परंतु या घटनेचा तपास आपल्या सक्षम यंत्रणेने म्हणजे मुंबई पोलीस असतील सीबीआयने केलेला आहे. त्यावेळी दबावात होते का आत्ता दबावात होते? आता हे हायकोर्ट एकदम टेक्निकल विषयावर बोलणार आहे. ते तुमच्या भावना किंवा कुणी दबाव टाकलाय आणि तुम्ही याचिका केलीये, तुम्ही चुकीची जरी याचिका केली असेल तर हायकोर्ट त्यांना सुद्धा दंड लावते. हायकोर्टमध्ये कुठेही या बाकीच्या गोष्टी चालत नाही. मला असं म्हणायचंय की ज्यावेळी दिशा सालियनची आई आणि वडीलच म्हणले होते तेव्हा सुद्धा मी तुम्हाला सांगते की जर तिचे आई वडीलच म्हणतायत तर बाकीच्यांनी बोलण्याचा विषयच येत नाही. आता कोणते नवीन पुरावे त्याच्यात तुम्ही सांगितलं की नितेश राणे यांना सुद्धा बोलवलं होतं सीबीआयने चौकशीला. आता असे कोणते नवीन पुरावे? त्याच्यामुळे मला असं म्हणायचं की आपण ते गडे मुर्दे जे बहुतेक मग हा संशय सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला येतो की हे राजकारणी विनाकारण हे प्रकरण काढतायत का, विनाकारण आपली दिशाभूल करतायत का? तर मला आमच्या महायुतीला सांगणे की आपण एक सक्षम सरकार आहोत. आपण लोकांनी आपल्याला घराघरातनं प्रत्येकाने मतदान दिलेलं आहे, त्यांचा विश्वास आहे आपल्याला, तो विश्वास आपल्याला कायम ठेवायचा आहे. जनतेची कामं करूनच आपण ह्या विश्वास कायम ठेवू शकतो. त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनातनच कामकाज झालं पाहिजे. त्यांनी जर याचिका केलीये तर आहे ना न्याय यंत्रणा, त्याच्यामध्ये त्यांना वाटलं तर ते देतील निर्णय. जेव्हा हायकोर्ट याच्यामध्ये काहीतरी निर्णय देईल तेव्हा आपण बोलू, कारण का त्याच्या आधी बोलणं. बरं, हायकोर्टाच्या निर्णयापर्यंत आपण सगळेजण थांबू. मात्र आज ज्या प्रकारचा उतावीळपणा प्रत्येक राजकारण्याचा प्रत्येक पक्षाचा या संदर्भातली प्रतिक्रिया देताना पाहायला मिळाला, त्या दिवसभरात काय काय घडलं ते तर आपण पाहिलं. अयोध्याजी आओ, संतोष देशमुख हत्या प्रकरणात नैतिकतेचं कारण देत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला, त्यांनी तो दिला देखील. आता मात्र जसं राजू वाघमारेजींनी एक मागणी केलेली आहे, रुपालीताई देखील नैतिकतेवरती बोलल्या. आता आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी जोर धरताना दिसते. त्या आधारावरती नितेश राणेंनी आदित्यजींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसं करणार आहात का? जनतेचा विश्वास सार्थ करण्यासाठी आता सगळे राजकारणी यावरती बोलणार का? विशालजी, मगाशी शिंदे सेनेचे प्रवक्ते राजूजी म्हणत होते की नैतिकतेच्या म्हणजे ह्याच्यावरून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता म्हणून. मला सांगा, ज्या केसा ऑलरेडी क्लोजर रिपोर्ट गेलेला आहे, सीबीआयनं सांगितलेलं आहे त्यांच्या रिपोर्टमध्ये काय सांगायचं आहे ते, आणि सगळ्या काही रिपोर्ट्स हे त्यांच्याकडे आहेत. मला आता तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला एक गोष्ट सांगायची आहे की जर दिशा सालियनच्या आई वडिलांनी आता पुन्हा तो मुद्दा हायकोर्टामध्ये याचिका जर दाखल केलेली आहे, जर त्यांच्याकडे कोणते पुरावे आहेत तर त्यांनी अगोदर हे पुरावे का दिले नाहीत? माझा हा महाराष्ट्राला आणि दिशा सालियनच्या आई वडिलांना सुद्धा एक प्रश्न आहे तुमच्या मार्फत. तसेच मला विरोधकांना सुद्धा जे आज सत्तेत आहेत, जे म्हणतात की आमच्याकडे पुरावे आहेत, मग तुम्ही का दिले नाहीत? म्हणजे तुम्ही तपास यंत्रणेचा आणि न्याय व्यवस्थेचा तुम्ही अपमान करत आहात, तुम्ही हे करत नाहीत. आणि जर ऑलरेडी क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे तर मग नैतिकतेच्या गोष्टी का करायच्या? खरं तर नैतिकता ही उद्धव ठाकरे साहेब यांच्या शिवसेना पक्षाला शिकवायची गरज नाही, कारण ज्या वेळेला 40 आमदार पळून गेले त्यावेळेला सगळ्या महाराष्ट्रासमोर येऊन त्यांनी राजीनामा दिला उद्धव साहेबांनी, त्याला नैतिकता म्हणतात. आणि आदरणीय उद्धव साहेबांसारखी नैतिकता तर या महाराष्ट्रामध्ये कुठलाही नेता पाळू शकणार नाही. पुत्र देखील तेच करणार का अयोध्याजी? आता हे जे नैतिकतेचा जॉब म्हणतात ना, आता राजूजी मगाशी म्हणत होते की नैतिकता म्हणून, मग का गोरेचा राजीनामा घेतला नाही? का संजय राठोडला पुन्हा ह्यांनी सरकारमध्ये बसवलं? का ह्यांना मंत्रिपद दिलं? का मुळात ह्यांनी संजय राठोडला तिकीटच का दिलं? जर ज्या नैतिकतेच्या याच्यावरून संजय राठोडचा राजीनामा घेतला होता आदरणीय उद्धव साहेबांनी, त्या संजय राठोडला तुम्ही पुन्हा मंत्रिपदावरती बसवलात, त्या संजय राठोडला पुन्हा तुम्ही तिकीट दिलात, त्या संजय राठोडला पुन्हा तुम्ही जे काही तुमचं ईव्हीएम वगैरे सगळा करून तुम्ही त्यांना निवडून आणलात, पुन्हा त्यांना सत्तेमध्ये बसवलात. तुम्ही नैतिकतेच्या जबाबदार म्हणजे गोष्टी आमच्या. राजू वाघमारेजी, या संदर्भातलं उत्तर मला आपल्याकडून अपेक्षित आहे की संजय राठोड यांनाही राजीनामा द्यावा लागलेला होता, त्या प्रकरणातही आता मागणी होऊ लागलेली आहे की जी पीडित तरुणी होती
तिला आता न्याय मिळावा. आज मात्र तुमच्या मंत्रिमंडळातही ते आहेत. उत्तर आहे आपल्याकडे डॉक्टर राजू वाघमारे. सगळ्यात पहिला मुद्दा की संजय राठोड साहेबांची केस संपूर्णपणे मिटली. त्याच्यानंतर संजय राठोडांना आपण मंत्रिमंडळामध्ये घेतलं. त्यांच्या पालकांनी पण त्याच पद्धतीची भूमिका घेतली आणि म्हणून संजय राठोड मंत्रिमंडळामध्ये आलेले आहेत. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, नैतिकतेचं उदाहरण मी याच्यासाठी दिलं की विरोधकांनी धनंजय मुंडेचा ज्यावेळी राजीनामा मागत होते त्यावेळी त्यांनी हीच भूमिका घेतली. तर धनंजय मुंडेचं तर नाव पण कशात नव्हतं, कुठच्या केसमध्ये नाव नव्हतं. फक्त ऐकीव गोष्टीवर आणि आरोपांवर तुम्ही धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला की नैतिकतेला धरून राजीनामा दिला पाहिजे. मग आता जर ही मागणी केली तर त्याच्यात गैर काही नाही. आणि राहिला प्रश्न की 40 आमदार सोडून पक्ष घेऊन गेले बाजूला आणि ते पण खुल्या दिलाने गेले, मंत्रीपद सोडून गेले आणि उजळ माथ्याने एकनाथ शिंदे साहेबांनी हे बंड केलं का तर शिवसेनेचे विचार जिवंत ठेवायचे होते म्हणून केलं. आणि मग ज्यावेळी तुमच्याकडे बहुमतच राहत नाही तर तुम्हाला राजीनामा द्यावाच लागतो. हे साधं गणित आहे. याच्यामध्ये उद्धव साहेबांनी नैतिकता पाळली असं कधीच म्हटलं जाणार नाही. कारण नियम आहे, जर बहुमत नसेल तर तुम्हाला सीएम पदावर राहण्याचा अधिकार नाही, तुम्हाला राजीनामा द्यायलाच पाहिजे. आणि म्हणून त्यांनी तो दिला. त्याच्यामध्ये त्यांनी नैतिकता कुठे पाळली? त्याच्यामुळे आम्ही शिकवू शकतो नैतिकता. कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार, धर्मवीर आनंद दिघेचे विचार, या हिंदुत्वाचे विचार आम्ही जिवंत ठेवले आणि त्यासाठी शिवसेनेला आम्ही जिवंत ठेवण्यासाठी हे बंड केलं. आणि आज शिवसेना त्यांच्या विचारावर जिवंत आहे आणि म्हणून आम्ही नैतिकतेच्या गोष्टी करू शकतो. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवले, ज्यांनी हिंदुत्व गहाण ठेवलं, ज्यांनी हिंदुत्वासाठी त्याचा अपमान करून इतरांची मतं मागितली, अशा प्रकारची नैतिकता आम्ही सोडलेली नाही. त्याच्यामुळे नैतिकतेच्या गोष्टी आम्ही करूच शकतो. कारण नैतिकतेने आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार जपले आणि ते आता पण जपत आहोत. उद्धव साहेबांनी डॉक्टर राजू वाघमारेजी, मात्र तत्कालीन सरकार हे आपलं होतं. त्या काळामध्ये मात्र कुठल्याही प्रकारचा निर्णय नाही. मात्र आता सत्ता पालट झाल्यानंतरच ही सगळी प्रकरणं समोर काय येताना दिसतंय, यातून नेमकं काय दर्शवण्याचा प्रयत्न केला जातोय? एका बाजूला अधिवेशन काळामध्ये जनतेचे प्रश्न बाजूला सारून वेगवेगळी नावं, वेगवेगळी प्रकरणं आणि त्यामध्ये सामील असलेले यांच्याच बाबतीत सर्वाधिक चर्चा का होतात? भाजपचे आमदार अमित साटमही यावेळेला जोडले गेलेले आहेत. मी आपल्याकडे येण्याआधी रुपालीताई आपल्याला प्रश्न करतोय. रुपालीताई, धनंजय मुंडेंचं प्रकरण सगळ्यांनी पाहिलं, संजय राठोडांचंही प्रकरण सगळ्यांनी पाहिलं. आता आदित्य ठाकरेंवरती ती वेळ आल्यानंतर काय नेमकं केलं जाणार असं आपल्याला वाटतं? तत्कालीन सरकारनं जी जबाबदारी घ्यायला हवी होती, आजच्या सरकारमध्येच हे मुद्दे आता का उपस्थित होताना दिसतं असं वाटतं? रुपालीजी. प्रथम मी तुम्हाला सांगते की धनंजय भाऊ मुंडे यांची केस आणि ही दिशा सालियांमध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर होणारे जे आरोप आहेत, ही एका याच्यातनं तुम्ही पाहू शकत नाही. संजय राठोड मध्ये सुद्धा तोच विषय झाला. ज्यावेळी संजय राठोड महाविकास आघाडीमध्ये होते त्यावेळी पूजा चव्हाणचा जो विषय झाला, मी स्वतः आम्ही कोर्टामध्ये FIR दाखल करण्यासाठी गेलो होतो. कोर्टाने आम्हाला कॉस्ट केली होती आणि आम्हाला झापलं होतं की तुम्ही वकील आहात. पूजा चव्हाणचे आई वडील काही झालं नाही म्हणतायत आणि तुम्ही कुठून सांगताय की तिच्यावर अत्याचार झाला आणि अन्याय झाले आणि हत्या झाला? मुद्दा एक. आता आपण धनंजय भाऊ मुंडे यांच्याकडे येऊ. ते मंत्री होते, त्यांनी त्यांचा सरपंच देशमुखच्या हत्येमध्ये कुठेही हस्तक्षेप नाही, कुठेही त्यांचा एखादा साधा कुठलाही पुरावा नाही, तरी सुद्धा विरोधक किंवा राजकीय आमच्या सत्तेमधले जे त्यांचे विरोधक आहेत, ज्यांनी राजकारणासाठी हे जे आरोप केले आणि त्या आरोपाला शेवटी धनंजय भाऊ मुंडे यांनी तो राजीनामा दिला. आता तीच उलटी वेळ म्हणजे काय झालं लक्षात घ्या की आमच्यातले आणि विरोधक हे धनंजय मुंडेंवर जे बेछूट आरोप करत होते, ते कुणी कुणावर आरोप केलं म्हणून राजीनामा द्यावा लागतोय, कुणी कुणावर आरोप केलं म्हणून FIR दाखल करावी लागते. कायद्याला हे मान्य नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आता जर समजा मी जर म्हणलंय की नाही आदित्य ठाकरेंना आरोपी केलंच पाहिजे, तर माझ्या नैतिकतेवर
आमच्या न्यायावर, आमच्या कायद्यावर संशय घेणारी हीच महाराष्ट्राची जनता असणार आहे आणि ती घेतेच. त्याच्यामुळे राजकारणातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधींनी, मी पुन्हा सांगते, सरकार असो किंवा विरोधक असेल, तुम्ही तुमचं वक्तव्य बोलत असताना तुमची नैतिकता जागृत ठेवून बोललं पाहिजे, कायद्याने बोललं पाहिजे, नाहीतर आपल्या नैतिकतेचा प्रश्न मोठा निर्माण होतो. त्याच्यामुळे आता ठीक आहे, सर्वसामान्य म्हणून दिशा सालियांच्या वडिलांनी जे आधी प्रकरण काही नाही सांगितलं की त्याच्यामध्ये ते शांत होते आणि अचानकपणे त्यांना वाटलं की आपल्या मुलीची हत्या झाली. त्यांनी त्यांचा जो संविधानाने अधिकार दिलाय याचिका दाखल केली. आता हायकोर्टला अधिकार आहे ना की या सगळ्या गोष्टी तर तपासून बघणार आहेत. हायकोर्ट याचा विचार करणार नाही की ते वयस्कर आहे, त्यांची तरुण मुलगी गेली आहे, त्यांची मानसिकता बघून हे हायकोर्ट प्रश्न बघणार नाहीये. हायकोर्ट कायद्यावरच त्याच्यावर निर्णय देणार आहे. बरोबर, सगळं जर कायद्याच्या अनुषंगानं होणं अपेक्षित आहे. अमितजी साठम यांना मला पुढचा प्रश्न करायचा आहे. रुपालीताईंनी त्यांच्या पक्षाची आणि बरोबर कायदेतज्ञ म्हणूनही आपली बाजू मांडलेली आहे. मात्र ज्या प्रकारचा दावा नारायणजी राणे यावेळेला करताना दिसत आहेत, नितेशजी राणे करताना दिसून येत आहेत, यापूर्वी देखील हायकोर्टापर्यंत हे प्रकरण गेलेलं नसतानाही अनेक वेळेला पुरावे असल्याचं सांगण्यात आलेलं होतं. मात्र चौकशीला सामोरं न जाणं हे देखील महाराष्ट्रानं पाहिलेलं होतं. आता तरी सत्य उघड होणार का? संसदेतही आपण हा मुद्दा मांडणार असल्याचं नारायण राणे यांनी आपल्या न्यूज प्लॅनेटमध्ये आत्ताच मगाशी सांगितलेलं आहे. मी आपल्याला विचारतो, पुराव्यांच्या आधारावरती नेमकं काय काय होणार? सरकार यामध्ये लक्ष घालणार का? आणि ज्या प्रकारची मागणी आता आदित्यजींच्या नावानं होताना दिसतेय, या प्रकरणाचा पुढचा भाग, पुढचा चॅप्टर नेमका काय असू शकणार आहे? अमितजी, हे बघा, यामध्ये डिसेंबर 2022 मध्ये SIT स्थापन झाली होती. जे घटनेच्या 2.5 वर्षाच्या नंतर ही SIT स्थापन झाली. जानेवारी 2023 मध्ये SIT ने आपलं काम सुरू केलं. ज्या वेळेला घटना घडली होती त्यावेळेला सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्सेस, फॉरेन्सिक एव्हिडन्सेस, डिजिटल फुटप्रिंट्स हे सगळं मिटवण्याचं, कव्हरअप करण्याचं काम हे त्यावेळेला झालेलं होतं. त्यामुळे ज्या वेळेला यावेळेला SIT ने हे जे काम चालू केलं त्यावेळेला ही केस फार कॉम्प्लिकेटेड होती. अनेक ब्रोकन पीसेस हे एकत्रितपणे स्टिच करण्याचं काम, हे अवघड काम SIT ला करावं लागलं. आणि काल सायंकाळी आतापर्यंत दिशा सालियांच्या कुटुंबियांनी कोणताही आरोप केलेला नव्हता. पण काल सायंकाळी ज्या वेळेला व्हिक्टिमच्या वडिलांनी आरोप केला, त्यांनी कोर्टामध्ये पिटिशन दाखल केली, त्यावेळेला या प्रकरणाला एक वेगळीच कलाटणी ही मिळालेली आहे. आणि त्यामुळे आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्ही हा प्रश्न उपस्थित केला होता. सरकारने याच्यामध्ये सकारात्मक अशा प्रकारचं उत्तर देत सांगितलेलं आहे की SITचे इन्व्हेस्टिगेशन हे लवकरात लवकर पूर्ण होतील आणि जनतेच्या समोर याच्यातलं जे सत्य आहे ते आणलं जाईल. आणि कारण की दिशा सालियांच्या वडिलांनी कोर्टामध्ये पिटिशन केलेली आहे, सन्माननीय न्यायालयाचे जे काही आदेश असतील त्या सर्व आदेशाचं पालन हे केलं जाईल. बरोबर, न्यायालयाचं आदेशांचं पालन तर होणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र नारायण राणेजी ज्या वेळेला म्हणतात की पुरावे तेव्हाही होते, आताही आहेत आणि ते आम्ही सरकारजवळ दिलेले आहेत, मग ते न्यायालयासमोर का नाहीत? त्यावेळेला SIT होती. SIT ज्या वेळेला होती त्यावेळेला SITच्या समोर माझ्या माहितीनुसार नितेश राणेजी हे SITच्या समोर गेलेले होते. त्यांच्याकडे या प्रकरणाची जी माहिती होती ती त्यांनी SIT ला ऑलरेडी दिलेली आहे. आणि मला वाटतं की त्यांनी त्यांच्याकडची सगळी माहिती ही दिशा सालियांचे जे वडिलांचे जे वकील आहेत त्यांनाही दिलेली आहे. त्यामुळे आपल्याकडे असलेली माहिती ही दिलेली आहे, परंतु त्या माहितीचं वेटिंग खरं खोटं शहानिशा हे SIT करत असेल असं मला वाटतं. आणि त्यामुळे कुणीही आपल्याकडची माहिती दावा करून दिलेली नाही असं घडलेलं नाही. बरोबर, त्यावेळेला जे कॉम्प्लिकेशन्स होते तेच कॉम्प्लिकेशन्स आताही असल्याचं पाहायला मिळत आहे. अयोध्याजी, मी आपल्याकडे येईन आता. सर्व प्रवक्त्यांचं, प्रत्येक पक्षाचं आपण म्हणणं ऐकून घेतलं. आता जबाबदारी येते ती आपल्यावरती. पोलीस यंत्रणा असेल, किशोरीताई पेडणेकर असतील, यांनी देखील आपल्यावरती दबाव केल्याचं या याचिकेमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आणि सतीश सालियन यांनी हा मुद्दा देखील उपस्थित केलेला आहे. त्यानंतर तरी आपल्या पक्षाची बाजू समोर येणं आवश्यक होतं. पोलिसांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, किशोरीताई पेडणेकरांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, आपल्या पक्षावरती आणि आदित्यजींवरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतंय. उद्धवजींनी देखील आज एका वाक्यामध्ये यावरती प्रतिक्रिया दिली. पुढे काय? अयोध्याजी. विशालजी,
कसं आहे, जसं मी मगाशी म्हणाले की कुठलीही निवडणूक असेल किंवा कुठलंही अधिवेशन असेल ते आदित्य ठाकरे, दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूत याच्याशिवाय होत नाही. निवडणुका मगाशी राजूजी म्हणत होते की आता तर कोणत्या तोंडावरती निवडणुका नाहीयेत म्हणून येणाऱ्या बीएमसीच्या निवडणुका आहेत. तुम्हाला ग्रामपंचायतची निवडणूक लढवायची असेल किंवा देशाचे पंतप्रधान पदाची निवडणूक लढवायची असेल, तुम्हाला ठाकरे शिवाय तुमची निवडणूक पूर्ण होऊ शकत नाही. कारण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये ठाकरे नावाला एक वेटेज आहे. मग या ठाकरे नावाचा, आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नावरती मी येते. मला सांगा, जर तुम्ही एखाद्यावरती आरोप करताय तर तुम्ही कुठल्या म्हणजे निकषावरती एखाद्यावरती आरोप करताय? तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? तुम्ही म्हणताय की किशोरीताईंचं नाव घेतला की किशोरीताईंनी त्यांना दबाव आणला किंवा अजून कोणीतरी दबाव आणला, तर तुमच्याकडे काय किशोरीताई आणि दिशा सालियनचे आई बाबा काय एकट्या आतमध्ये घरामध्ये नसतील ना? आणि अशा IQ पण याचिकाकर्त्यांनीच हा प्रश्न उपस्थित केला आता अयोध्याजी. हो, पण मग मला एक सांगा, हे जर तुम्ही पुराव्याशिवाय तुम्ही कसं काय कोर्ट, जसं मगाशी रुपालीताई म्हणाल्या, कोर्ट कोणाच्या इमोशन्स वरती, कोर्ट कोणाच्या मेंटॅलिटीवरती, मानसिकता समोरच्याची काय आहे की आपलं लेकरू गेलंय हे बघत नाही. कोर्ट काय बघतं तर पुरावे बघतं. जर सीबीआयने क्लीन चिट दिलेली आहे, त्यांना अधिकार आहे दिशा सालियनच्या आई बाबाला याचिका करण्याचा, त्यांनी करोत. मग जर प्रकरण न्याय प्रविष्ट आहे तर तुम्ही हे प्रकरण सारखं सारखं अधिवेशनामध्ये आणून जे सामान्यांचे, आता बघा 4 दिवसापूर्वी ह्यांनी अधिवेशनामध्ये यांनी काय सांगितलं होतं, निवडणुकीच्या वेळेला आम्ही लाडक्या बहिणीने 21 रुपये देऊ, आम्ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देऊ, आम्ही विद्यार्थ्यांसाठी करू, ह्याच्यासाठी करू, त्याच्यासाठी करू म्हणून केलं. पण केलं काहीच नाही. मी 1 मिनिट घेते तुमचा. परंतु यांनी केलं काहीच नाही. यांनी काय केलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन, त्याच्यामध्ये त्यांनी सगळं पूर्ण म्हणजे बजेट जाहीर केलं. या बजेटमध्ये ह्यांनी काय सांगितलं की आम्ही आपण मुद्द्यावरती येऊयात. नाही आता मला प्लीज मी विनंती करते, तुम्हाला विनंती करते, अधिवेशनावरती वेगळी चर्चा ठेवूयात ना. माझं म्हणणं आहे थेट की याचिकाकर्त्यांना हे म्हटलेलं आहे तुमच्याचकडे येते. मग मला सांगा, त्यांना मेन समस्यावरती कुठल्याच यायचं नाही. यांना लाडक्या बहिणीवरती, यांना विद्यार्थ्यांवरती, पाणी समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, यांना कोणत्या समस्यावरती यायचं नाही. त्यांना यायचंय कशावरती? औरंगजेबाची कबर. अरे आमचं तेच म्हणणं आहे, तुमच्या सगळीकडे तुमचं राज्यात, तुमचं केंद्रात, तुमचं सरकार आहे, उघडून फेकून द्या. मग अमितजी, जनतेची दिशाभूल केली जाते दिशा सालियन प्रकरणावर, असं अयोध्याजींचं म्हणणं आहे. अमितजी, करण्यासाठी विषय नव्हता. मग दिशा सालियनचं प्रकरण काढलं, दिशा सालियनचं प्रकरण काढलं. मग दिशा सालियनचं प्रकरण काढून काय करायचं की तुम्हाला एक संसर्टिंग निर्माण करायची. तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला विरोधकांना बोलू द्यायचं नाही. अयोध्याजी, आपण उत्तर घेऊयात अमितजींकडून. वेळ आपल्याकडे फार कमी आता. अमितजी, तुम्हाला कोणाला बोलू द्यायचं नाही. मी अगदी नम्रतेने सांगू इच्छितो की एका तरुण युवतीची निर्घुणपणे बलात्कार करून, गँगरेप करून हत्या करणं हे काही छोटं प्रकरण नाही. पहिला मुद्दा. तुमच्याकडे पुरावा काय मला सांगा ना. मी इतका वेळ झाला तुमचं ऐकत होते, तुम्ही डायरेक्ट म्हणताय अमितजी उत्तर देताय. अयोध्याजी, आपण थोडं थांबूयात. अमितजी, पुरावे काय आहेत? तुमच्याकडे पुरावे असतील तर तुम्ही द्या. उचलण्याची लावणी टाळ्या तुम्ही असं करू नका. जर तुम्ही म्हणताय की अयोध्याजी, मी आपल्याला पूर्ण वेळ दिलेला आहे. अमितजींनाही आपण वेळ देऊयात. अमितजी त्यांचा मुद्दा पूर्ण करतील. अमितजी, आम्ही त्याचं अजिबात समर्थन करणार नाही. पण जर तुमच्याकडे पुरावे असतील तर तुम्ही पुरावे द्या. जर तुम्ही पुरावे नसतील, तुम्ही जर एखाद्यावरती आरोप करून जर एखाद्या, आपला आवाज मला ना कमी करावा लागेल आणि मला विनंती करावी लागेल PCR ला त्यासाठी. अमितजी, आपण बोला. एकतर जोर जोरात बोलून खोट्याचं खरं होत नसतं, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की एका तरुणीची अशा प्रकारे निर्घुणपणे हत्या होणं, तिचा बलात्कार होणं, गँगरेप होणं ही काही छोटी मोठी गोष्ट नाही. हा प्रश्न हा मुंबई शहरामध्ये अनेक युवक युवती आपली स्वप्न साकार करण्यासाठी येत असतात, आपली स्वप्न साकार करण्यासाठी काम करत असतात. त्यांच्या सुरक्षिततेचा हा प्रश्न आहे. मुंबई शहराची एक इमेज आहे इंटरनॅशनल सिटी म्हणून, आणि अशा प्रकारची घटना मुंबई शहरामध्ये घडणं आणि त्या घटनेमध्ये सहभागी असलेले लोक कायद्याच्या कचाट्यातून निसटणं जस्ट बिकॉज ते पॉवरफुल आहेत, ते शक्तिशाली आहेत, ते कोणतरी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत. त्यामुळे ही गोष्ट मुंबई शहराच्या सेफ्टी, सिक्युरिटी, परसेप्शन, इमेज साठी चांगली नाही. आणि त्यामुळे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. हा काही राजकारण करण्याचा मुद्दा नाही. आणि छत्रपती संभाजी महाराजांवरती औरंगजेबानं ज्या प्रकारे अत्याचार केले हाही काही राजकारण करण्याचा मुद्दा नाही. हा आपला इतिहास आहे. आणि त्यामुळे ज्यांच्याकडे उत्तरं नसतात, विषयाची उत्तरं द्यायला नसतात, ज्यांच्याकडे स्पष्टीकरण नसतं, ज्यांच्याकडे फॅक्ट्स अँड फिगर नसतात, अशाच प्रकारचे लोक फक्त जोर जोरात बोलत असतात. बरं, नक्कीच अमितजी. मात्र आता
आपली वेळ खरं तर संपत आलेली. मी प्रत्येक प्रवक्त्याला केवळ 10-10 सेकंदात मला उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे. राजू वाघमारेजी, मी आपल्यापासून सुरुवात करेल. आता तरी सत्य येणार का, आणि अधिवेशन काळामध्ये जनतेची दिशाभूल होऊ नये यासाठी सगळंच आपण गांभीर्यानं घेणार का? राजूजी, आपली पहिली प्रतिक्रिया. सगळ्यात पहिली गोष्ट की अधिवेशना काळात आम्ही हा विषय मुद्दाम काही आणलेला नाहीये. महायुतीचा काही संबंध नाहीये. दिशा सालियांच्या वडिलांनी जी याचिका दाखल केली तो काळ आणि अधिवेशनाचा काळ याच्यात आमचा काही संबंध नाही. आणि ज्या पद्धतीने इतर राजकारण्यांच्या बाबतीत विरोधक किंवा इतर राजकारणी बोलत असतात त्याप्रमाणे आदित्य ठाकरेंच्या बाबतीत बोलतायत. त्याच्यामुळे त्यांचं नाव आता त्यांच्या वडिलांनी घेतल्यामुळे त्यांच्या नावाबद्दल बोलावं लागतंय. जर त्यांचं नावच आलं नसतं तर बोलण्याचा काही प्रश्न येत नाही. आणि राहिला प्रश्न पुराव्यांचा, तर कोर्ट पुरावे काय असतील ते बघेल आणि त्याच्याप्रमाणे जो निर्णय घेईल तो सगळ्यांना मान्य असेल. कोर्टाच्या पुढे कोणच नाही. पण कोर्टात नाव आल्यानंतर त्या नावाच्या अनुषंगाने आपली पॉवर किंवा आपली ताकद जर एखाद्याकडे असेल तर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून त्या नैतिकतेला धरून आपण राजीनामा दिला. बरं, आपण राजीनाम्याच्या मुद्द्यावरती ठाम आहात. रुपालीताई, अगदी थोडक्यात, वेळ संपत आली आपली. एक लक्षात घ्या की सरकार जरी असलं तरी सरकारवर लक्ष ठेवणारं जे संविधान आहे ते सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आहे, म्हणजे जे आपलं न्यायालयीन कोर्ट आहे. तर ते आपण हायकोर्टामध्ये ती याचिका गेलेली आहे. आपण का अजून निर्णय यायच्या आत आमच्या महायुतीचे पण जे आमचे सहकारी आहेत त्याच्यावर आपला वेळ घालवताय? ठीक आहे ना, त्यांनी काय आरोप केले त्यांनी ते मेहरबान कोर्टाकडे दिलेले आहेत. कोर्टांचा काहीतरी ऑर्डर येऊ द्या, मग याच्यावर आपलं बोलणं हे कायद्याने योग्य राहील. कुणाचं तरी नाव आलंय, कोणतरी सोन्याचा चमचा घेऊन आले, याच्याशी कोर्टाला काही घेणं देणं नाही. आणि आपलं महायुती सरकार हे सक्षम आहे, लोकांसाठी काम करणारे आहे आणि कायदे पुरण्यामध्ये कायद्याच्या. रुपालीताई, आपला मुद्दा लक्षात आला. अयोध्याची अगदी थोडक्यात, वेळ संपली आपली. आता भाजपचे प्रवक्ते माझे सहकारी म्हणत होते की महिला सुरक्षा वगैरे म्हणून मी इथं लोक स्वप्न घेऊन येतात म्हणून, तशीच स्वप्न घेऊन कॉर्पोरेट सेक्टरमध्ये नोकरी करणारी अयोध्या पोळ पाटील ही 2012 मध्ये जानेवारीच्या मुंबईमध्ये आली. तिच्यावरती तुमच्या सरकारने ह्या मागच्या 2.5 वर्षामध्ये 2 वेळेस जीवघेणे हल्ले केले आणि 9 FIR दाखल केल्या. पोलीस प्रशासनाचा आणि जर सत्याचा कोणी जर दुरुपयोग करून घेत असेल तर ते तुमचे लोक करून घेतात. तर माझी सुरक्षा नव्हती का? मी एकटी मुंबईमध्ये राहते, माझा जीव गेला असता तर माझ्या सुरक्षेचं काय? तुम्ही इथं महिलांच्या सुरक्षेचं तर बोलूच नका. रोज इथं काय काय मुलींबद्दल महिलांबद्दल होतंय तुम्ही त्याच्याबद्दल बोला ना. तुम्हाला आम्ही कोणाच्याच म्हणजे मरण्याचं, कोणाच्याच रेपचं, आम्ही कोणाच्याच मर्डरचं आम्ही समर्थन करत नाही. तुमच्याकडे पुरावे आहेत तर तुम्ही पुरावे द्या. ऑलरेडी सीबीआयनं आमच्या नक्कीच अयोध्याजी आपला देखील मुद्दा लक्षात आला. मात्र एका बाजूला दिशा सालियन प्रकरण जे 2022 साली 22 फेब्रुवारीला घडलेलं आहे त्यावरती आजही चर्चा करावी लागते. याचा पुढचा अंक काय असेल त्यावरती देखील आमचं लक्ष असेल. मात्र धन्यवाद अमितजी, डॉक्टर राजू वाघमारेजी, रुपालीताई आणि धन्यवाद अयोध्याजी, आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आता वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.